येवला नगरपालिकेत मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना शिंदे गटच्या 10 पैकी 7 नगरसेवकांनी शिक्षक आमदार किशोर दराडे आणि युवा नेते कुणाल दराडे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला। या घडामोडीमुळे येवल्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। दरम्यान पुढेही त्रास दिल्यास 7ही नगरसेवक राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिला। आज जे आहे युतीच्या सर्व नगरसेवकांची जे आहे मी बैठक बोलवलेली होती आणि त्यासाठी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे 7 नगरसेवक जे आहेत हे आले होते। बाकीचे सुद्धा काही कारणास्तव येऊ शकले नाही। राज्यामध्ये आणि देशामध्ये जे आहे आम्ही युतीचं सरकार आहे आणि युतीचा धर्म म्हणून सर्वजण जे आहे नेते मंडळी एकत्रितरित्या देशाच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात आणि त्याच धर्तीवर जे आहे येवल्यामध्ये सुद्धा येवल्याच्या विकासाच्या दृष्टीने आदरणीय भुजबळ साहेबांनी जे आहे गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आपण येवल्याचा कायापालट झालेला बघितलेला आहे आणि त्या विकासाच्याच मुद्द्यावर जे आहे पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांची इच्छा होती की आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला पाहिजे। युतीमध्ये आपण एकत्र आहोत, तर येवल्यामध्ये सुद्धा युतीच्या वतीने एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच जे आहे आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्राताई आहेत आणि भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रितरित्या काम करायच्या दृष्टीने जे आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या सर्व नगरसेवकांनी जे आहे एकत्रित येऊन जे आहे त्यांच्या आढावा बैठक घेतली आणि त्यांचे जे काही प्रश्न आहे येवल्याच्या विकासाच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने कशी पावलं टाकायची या संदर्भात आमची सर्व चर्चा झाली। याचा अर्थ असं होतं की आम्ही जे आहे खासदारकीला जे आहे युतीमध्ये लढलो, आमदारकीला युतीमध्ये लढलो, परंतु नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद कुठे कुठे झाल्या त्या ठिकाणी जे आहे काही ठिकाणी राष्ट्रवादी बीजेपी एकत्र होती, काही ठिकाणी बीजेपी शिवसेना होती, काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी होती। अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे समीकरण होऊन त्या निवडणुका झाल्या होत्या। तशीच इथे जे आहे बीजेपी आणि राष्ट्रवादी हे एकत्र होते आणि शिवसेना जे आहे समोर बाजूला होते। अशा रीतीने ही निवडणूक झाली होती, परंतु निवडणुकीनंतर जे आहे सगळीकडे सर्वजण जे आहे आता नाशिक नगरपालिकेमध्ये पण आम्ही जे आहे विरोधात लढला। शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होते आणि बीजेपी विरोधात होते। आता आम्ही तिन्ही पक्ष मिळून तिथे काम करायला सुरू केले। तसंच त्या धर्तीवर जे आहे आता येवल्यामध्ये सुद्धा सर्व जे आहे तिन्ही पक्ष मिळून जे आहे सर्व तिन्ही पक्षाचे नगरसेवक मिळून जे आहे आम्ही काम करायचं ठरवलं। याचा अर्थ असा घ्यायचा का हा दराडेंना एक मोठा धक्का आहे, कारण हे नगरसेवक त्यांच्याही सोबत होते, आता ते तुमच्या सोबत आले। आज युती म्हणून ते सर्व आलेले आहेत, परंतु ह्याचं उत्तर जे आहेत शिवसेनेचे जे आहे इकडचे अमोलजी शिंदे हे आपल्याला त्याचे उत्तर देतील। व्हायला तयार होते, मात्र वरतून शिंदे साहेबांनी काहीतरी हे केलं आणि म्हणून ते आले नाही। नंतर आज ते शिंदे साहेबांचा आपला काही फोन झाला। हे बघा असं आहे की शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालं, माझं एकनाथ शिंदे साहेबांशी पण बोलणं झालं, श्रीकांत शिंदे साहेबांशी पण बोलणं झालं, दादा भुसे साहेबांशी पण बोलणं झालं आणि हे आत्ताच नाही तर 1-2 महिन्याआधी पण बोलणं झालं होतं। जेव्हा विधान परिषदेची जेव्हा निवडणूक चालू होते त्या संदर्भातही बोलणं झालं होतं आणि तेव्हापासूनच आम्ही ते एकत्ररित्या कसं काम करायचं हे तेव्हापासून ती लाईन ठरली होती आणि ती जी आहे आज प्रत्यक्षात उतरली। आपल्यासोबत आले आज जे आहे ते 7 आलेले होते आणि बाकीचे 3 सुद्धा ते काही कारणास्तव येऊ शकले नाही, पण ते पण येतील। असं म्हटलं जाईल की इलेक्शनला आपण विरोधात लढला आणि आज ते नगरसेवक आपल्या संपर्कात आले, युतीमध्ये आले। नाही, विरोधात लढलो मगाशी मी सांगितलं, आम्ही वेगवेगळी समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी झाली, त्याप्रमाणे वेगवेगळे आम्ही लढलो, परंतु निवडणुकीनंतर आम्ही सगळे आता पुन्हा एकत्र आलो। विधान परिषदेच्या निवडणुकीत दराडेंचा पराभव झाला, कुठेतरी त्यांनी महायुतीच्या नेत्यांनी घात केल्याचे देखील म्हटलं होतं। मंत्री भुजबळ साहेबांचं नाव न घेताही त्यांनी काही आरोप केले होते।
तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केले. आम्ही जे आहेत शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांना सुद्धा मी इथे आमंत्रित केलं होतं. ते इथे आले होते. आमचे सर्व नगरसेवक जे आहेत त्यांच्या समोर आमची बैठकही झाली होती आणि आणखीन कुठे कुठे मदत पाहिजे असेल तर त्याची सुद्धा मी त्यांना विचारणा केली होती आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करायचा आम्ही प्रयत्न केला होता. पालिकेत आता राष्ट्रवादी पुन्हा भक्कम झाली असं वाटतं. पालिकेमध्ये आता युती ही भक्कम झाली असं म्हणायला हरकत नाही. शहराच्या विकासाला कितपत फायदा होईल? निश्चितच फायदा होईल, कारण का असं आहे की शहरामध्ये साहेबांचं महत्वाचं काम म्हणजे काय की विकास, आणि विकास म्हणजे सर्व थरातील लोकांचा विकास व्हायला, सर्व भागातील लोकांचा विकास व्हायला पाहिजे. आणि म्हणून कुठच्या काही भागांमध्ये जर काही वेगळे नगरसेवक असेल आणि तिकडचं काम जर थांबत असेल तर ते अतिशय दुःखाची बाब आहे, कारण का शेवटी जनता ही आपल्या सर्वांसाठी एक सर्व समान आहे आणि त्यांचं काम करणं महत्वाचं आहे. आणि आज आता हे सर्व नगरसेवक आल्यानंतर निश्चितच त्यांच्या प्रभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आता काम करायला आपल्याला संधी मिळणार आहे. तेवढंच नाही तर शहराच्या दृष्टीने जे आहे हे सर्वात मोठं पाऊल समजलं जाणार आहे. हो, असे म्हटलं जात आहे आणि दराडेंची साथ सोडून तुम्ही राष्ट्रवादीत आला. या ठिकाणी सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की विधान परिषदेच्या इलेक्शनच्या आधीच काही आमचे नगरसेवक नाराज होते. तसे आम्ही पदाधिकारी बी काही कारणास्तव नाराज होतो. आम्ही शिवसेना पक्षाशी किंवा कोणाशी नाराज नव्हतो, परंतु काही गोष्टी अशा घडत होत्या की पुढे मी नक्कीच त्या स्पष्ट करेल. परंतु त्या विधान परिषदेच्या इलेक्शनच्या आधीच मी वैयक्तिक उद्या भविष्यात असं वाटायला नको का शीट निवडून आलं किंवा पडलं किंवा अशी काही घटना घडली म्हणून आम्ही पौनला भेटायला आलो. परंतु महाराष्ट्राचं नेतृत्व करतात समीर भाऊ भुजबळ साहेब, तर या आपल्या तालुक्याला लाभलेले आमदार आहे. तर कुठेतरी अनेक आम्हाला नगरसेवकांना अडचणी येत होत्या, आम्हाला पदाधिकाऱ्यांना अडचणी येत होत्या. त्या राजकारणात त्या अडचणी सॉल्व्ह होत नव्हत्या. कुठेतरी नगरसेवक आम्ही सर्व नाराज नक्कीच होतो. आमच्या 1-2 मिटिंगा झाल्या. त्या मिटिंगाच्या अनुषंगाने समीर भाऊंची आम्ही भेट घेतली. परंतु भाऊंचा मोठेपणा असा की आम्हाला कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की पहिलेच त्यांनी स्पष्ट केलं होतं की प्रवेश न करता बी आपण युतीत जाऊ आणि आमच्याकडे कुठलाही भेदभाव नाही. आम्ही ज्याप्रमाणे राष्ट्रवादी असो, भाजप असो, सेना असो, आम्ही सर्वच नगरसेवकांचे काम करणार, पदाधिकाऱ्यांच्या अडचणी सोडवणार. कारण आमचं उद्दिष्टच हे येवल्याचा विकास आहे. येवल्याचाच नाही तर महाराष्ट्राचा विकास घेऊन आम्ही चालतो. तुम्ही नाराज पक्षावर होते का दराडेंवर? आम्ही स्थानिक नेतृत्वावर जरूर नाराज होतो, कारण अनेक कामं आमचे होत नव्हते, अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत होत्या. आणि आमची नेतृत्व म्हणजे स्थानिक नेतृत्व जे बी इथे नेतृत्व करतात ते त्यात स्पष्ट बोला. स्पष्ट म्हणजे वैयक्तिक आम्ही कुणाल भाऊ दराडेंवर बी नाराज होतो. आणि शिक्षक आमदार किशोर भाऊ हे इलेक्शनच्या वेळेस ज्यावेळेस भाऊंना भेटून गेले त्यावेळेस आम्हाला कुठेतरी ते मन दुखावले गेलं. प्रचंड आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला का या ठिकाणी एवढा विरोध घेऊन आपण जर उभे राहू राहिलो राष्ट्रवादीच्या विरोधात, साहेबांच्या विरोधात, आणि तुम्ही ज्यावेळेस सर्वांना भेटायला बोलवलं तर तुम्ही एकटे गेलात आणि आम्हाला पदाधिकाऱ्यांना असा एक समज झाला की आम्हाला कुठेतरी वाऱ्यावर सोडण्यात आलेलं आहे. आणि ते खूप आम्हाला मनाला लागून गेलं की जिथं आमच्या आमदाराचं वेलकम केलं, स्वागत केलं भाऊंनी, समीर भाऊंनी सगळ्यांची बैठक लावली. आणि राजकारणात कुणी निवडून येतं, कुणी पडतं. लोकशाहीत तुम्ही काही सांगू शकत नाही की यांनी मला मतदान दिलं, यांनी नाही दिलं. 250च्या वर मतदान झालेलं बी आहे, तर त्याच्यात तुम्ही कसं काय ठरवू शकता का कोणी मतदान दिलं कोणी नाही दिलं? एवढ्या मत मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, नाराजगी होती. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच दिलं. विश्वासात घेतलं नाही? 100% परस्पर त्यांनी समीर भाऊची भेट भेटली घेतली, की- त्यावेळेला तुम्हाला विश्वासात घेतला नाही घेतला आम्हाला, त्यामुळे तुम्ही नाराज झालो. आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचा निर्णय झाला. आम्हाला वाटलं आम्ही दोघं तिघं नाराज असतील, परंतु भेट घेतली तर सर्वच्या सर्व नगरसेवक 10च्या 10 नगरसेवक नाराज होते. आणि तुम्ही पाहतच आहात, जवळजवळ स्वतः गटनेते गणेश भाऊ आणि 7 नगरसेवक, ज्या आमच्या वार्डातून सुद्धा आम्ही जे लीड दिलं होतं नगर अध्यक्ष पदाला, त्याच्यानंतर हे जे 5 मुस्लिम स्वतः नगरसेवक ज्यांच्या लीडवर कुठेतरी राष्ट्रवादीच्या बरोबरी पोहोचलो, 1000 मतावर आणून ठेवलं, ते सर्वच्या सर्व नगरसेवक, स्वतः मी उपजिल्हा प्रमुख, गटनेते आम्ही सर्व प्रवेशच करणार होतो. परंतु भाऊंचं म्हणणं पडलं की प्रवेश करण्यापेक्षा तुम्हाला कुठं त्रास होऊ नये
आम्ही काही कुठल्या त्रासाला किंवा कशाला घाबरणारे लोक नाही. परंतु राजकारणात जर तुमचे कामं होत नसेल, तुमचे वैयक्तिकच जर अडचणी आणि तुम्ही जनतेचे प्रश्न कसा सोडवणार याविषयी आमची सर्वांची एक चर्चा झाली, एक बैठक झाली आणि खूप आधीपासूनच ही नाराजगी होती. ती नाराजगी आता तुम्ही प्रत्यक्षात पाहता. नाराजगी काय उत्तर दिलं म्हणजे शिंदे साहेब असो किंवा वरिष्ठ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचायचा आम्हाला इथं काही चान्स भेटला नाही. मी मनमाडला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी मीटिंग झाली तिथं कार्यकर्त्यांची, श्रीकांत शिंदे साहेब होते. त्यावेळेसच मी अडचणी सांगितलं होता की आपला पक्ष, आपलं इथलं जे काम आहे हे तर राष्ट्रवादीमुळेच आमची कामं होऊ राहिले. आम्हाला वरतून म्हणजे पाहिजे तशी मदत होऊ नाही राहिली. तर त्यावेळेस असं आम्हाला सांगण्यात आलं का स्थानिक आमदार असताना तुम्हाला अडचणी का निर्माण होत आहे. आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ शकलो नाही. ते उत्तर आम्ही आज दिलेलं आहे. काही नगरसेवक या ठिकाणी तुम्ही म्हणतात सर्व नगरसेवकांची चर्चा झाली, काही नगरसेवक या ठिकाणी हप्त्यात गैरहजर आहेत, तुमची त्यांची काही चर्चा झाली ते येणार आहेत तुमच्यासोबत? त्यांनी तर आम्हाला सांगितलेलं का आम्ही बी तुमच्या मागून येतोच आहे, काही वैयक्तिक अडचणी असतील, परंतु नगरसेवकच नाही तर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी संपर्कात आहे आणि ते नक्कीच काही दिवसात युती धर्माचं पालन करून युतीसाठी प्रचाराला, विकासाला ते कुठल्याही प्रकारचा अडथळा आणणार युती बनायचं की पक्षप्रवेश सोडा? नाही. हे युती आहे आणि युतीत काही कोणाला असा अधिकार नाही. ज्या टायमाला जर आमचे आमदार भेटायला येऊ शकता तर आम्ही भाऊंना भेटून आमची कामं करून घेतले आणि त्यांच्या संग थांबलो, त्यात गैर काही नाही. तुम्ही प्रवेश कधी करणार भाऊच्या नेतृत्वावर, बाळासाहेबांच्या नेतृत्वावर? मी तर अजून सेनेतच खुश आहे, आनंदी आहे. परंतु असं काही घडल्यास किंवा कोणी काही चुकीचा मेसेज दिलास, काही आमच्यात चुकीचं घडलं तर आमचं एवढं आम्ही सांगू इच्छितो की आम्ही शिंदे साहेबांचं नेतृत्वात आम्ही आनंदी आहोत, सुखी आहोत. परंतु जर शिंदे साहेबांपर्यंत जर आमचा मेसेज गेला नाही तर या ठिकाणी आम्ही राजीनामा देऊन इलेक्शन करायच्या तयारीत देखील आहोत.